नमस्कार प्रेक्षकांनो. प्रश्न पडला की त्याचं उत्तर मिळतं आणि उत्तर मिळालं की आपल्याला ज्ञान मिळतं. मग तो कुठलाही प्रश्न असो. गोष्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातली. एका आंदोलनात एक आजीबाई त्यांची कॉलर पकडते आणि विचारते की ह्या भारताने, या संविधानाने मला काय दिलं? त्यावेळेस नेहरू त्याच्यावर आपल्या शब्दशैलीत उत्तर देतात. तुम्ही एका पंतप्रधानांची कॉलर पकडून त्याला प्रश्न विचारू शकता. हे तुम्हाला या भारताने, या भारतीय संविधानाने दिलंय. आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. मला तुम्हाला विचारायचंय, जर तुम्ही सरपंच, नगरसेवक, आमदार आणि सरकारी अधिकारी यांना निर्भयपणे, बिनधास्त, सडेतोड प्रश्न विचारू शकता का? तुमच्या हक्कासाठी तुम्ही प्रश्न विचारू शकता का? जर त्याचं उत्तर हो असेल तर तुम्ही स्वतंत्र आहात आणि स्वतंत्र आहात आणि या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा तुम्ही मनमुराद असा अनुभवताय. जर याचं उत्तर नाही असेल तर तुम्ही आजही गुलाम आहात. तुम्ही कधी तुमच्या या सगळ्या लोकांपैकी कोणाला प्रश्न विचारू शकला आहात का? असं कधी धाडस केलंय का? प्रश्न विचारणारे लोक कोणालाच आवडत नाही आणि प्रश्न विचारणारे ही सामान्य लोक आहेत. प्रश्न पडणाऱ्यांना त्याची उत्तरं हवी असतात आणि उत्तरं मिळाले की ज्ञान मिळतं. पण खऱ्या अर्थाने प्रश्न विचारणारी लोक कोणालाही आवडत नाही. या व्यवस्थेला तुम्ही कधी प्रश्न विचारून बघा. असं प्रश्न विचारा, जर तुम्हाला स्वातंत्र्य असेल, तुम्ही असा प्रश्न विचारला असेल तर तुमचा अनुभव काय सांगतो? त्यानंतर कुठल्या समस्यांना किंवा काय परिणाम तुम्ही बघितले नक्की सांगा. आणि आपण आज खरंच प्रश्न विचारू शकतो का या व्यवस्थेला? ही आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली ताकद आज आपण आजमावू शकतो का? यावर तुम्हाला काय वाटतंय?